मुलांनो, नमस्ते. सध्या वारी सुरू आहे ना, म्हणून आपण काही संतांच्या गोष्टी ऐकणार आहोत. या सगळ्या संतांची तुम्हाला पण ओळख होईल. तर आजची गोष्ट आहे चांगदेवाचं गर्वहरण. श्री भारती प्रकाशनाच्या भारत भारती या बालपुस्तक मालेमधली ही गोष्ट आहे संत ज्ञानेश्वरांची. तापी नदीकाठी मुधोपंत नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना चांगा नावाचा मुलगा होता. तो वेद, वेदांग, दर्शन, ज्योतिष इत्यादी अनेक शास्त्र शिकला. तो आपल्या गुरुजींना म्हणाला, मला आणखी काही शिकवा. गुरुजी त्याला म्हणाले, तू काशीला जा. तो काशीला गेला. त्यानं काशीच्या अनेक पंडितांना वादात हरवलं. चांगदेवाजवळ योगविद्या नव्हती. त्याला कळलं की हिमालयात वटेश्वर नावाचा योगी राहतो. त्याच्याजवळ कोणीही पोहोचू शकत नाही. तो फार रागीट आहे. चांगाने त्याच्या भेटीस जाण्याचं ठरवलं. अनेक संकट पार करून तो वटेश्वरांच्या गुफेत शिरला. त्याला पाहून वटेश्वर फार रागावले, पण चांगदेवानं शांतपणे त्यांची सेवा केली. शेवटी वटेश्वर चांगदेवावर प्रसन्न झाले. त्यांनी चांगदेवाला योगविद्या शिकवली. सगळे त्यांना मान देऊ लागले. चांगदेवांनी मृत्यूला अनेक वेळा चकवलं असं म्हणतात. ते तापी नदीच्या किनाऱ्यावर राहू लागले. त्यांना कळलं की आळंदी येथे ज्ञानेश्वर नावाचा वयाने लहान असलेला मोठा योगी राहतो. त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटायचं ठरवलं. पत्र लिहिण्यासाठी त्यांनी शिष्याला कागद मागितला, पण तीर्थस्वरूप लिहावं की चिरंजीव लिहावं हे त्यांना उमजेना. शेवटी त्यांनी ज्ञानेश्वरांजवळ कोरा कागद पाठवला. ते विचित्र पत्र घेऊन चांगदेवांचा शिष्य आळंदीला आला. कोरा कागद पाहून मुक्ताई हसत म्हणाली, अरे रे, एवढी 1400 वर्ष योग साधना करून चांगदेव शेवटी कोराच राहिला. त्याच कोऱ्या कागदावर ज्ञानेश्वरांनी 65 ओव्यांचं सुंदर पत्र लिहिलं. ते वाचून चांगदेवानं ज्ञानदेवांची भेट घ्यायचं ठरवलं. ते वाघावर बसून निघाले. त्यांच्या हातात सापाचा चाबूक होता. हिवाळ्याचे दिवस होते. सकाळची वेळ होती. चारही भावंड कोवळ्या उन्हात एका पडक्या भिंतीवर बसली होती. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, एवढ्या मोठ्या योग्याला सामोरं जाणं आपलं कर्तव्य आहे. ज्ञानदेव म्हणाले, जशी आपली इच्छा. त्यांनी भिंतीला म्हटलं, चल ग बये, पुढं हो. त्याचबरोबर ती भिंत चांगदेवासमोर येऊन उभी राहिली. चांगदेवाचा गर्व गेला. तो मनात म्हणाला, सगळ्या भिंती, सगळे भेदभाव नाहीसे करून ईश्वराची भेट करवण्याचं सामर्थ्य या ज्ञानदेवात आहे. माझी 1400 वर्षांची तपश्चर्या याच्या दर्शनानं सफल झाली. चांगदेव अहंकार रूपी वाघावरून खाली उतरले. त्यांनी ज्ञानदेवांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यानंतर ते मुक्ताबाईचे शिष्य बनले. कशी वाटली गोष्ट? भेटू उद्या नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत बाय बाय.